राघवेंद्र महाराजांना हात जोडून विनंती, बाबा नवीन पलंग आहे, नवीन गादी आहे, एवढी टाण लपशी आता 12 जण झोपणार माझं बाबा ते काय बाबा सांगितलं राहू द्या, आता तिकडे जाऊ आपण. तिथं कुठं सांगतात 8 दिवस भूमिशयन करावं लागेल. महाराज खूप नियम आहे, तेवढे नियम पाळले. परदेशात गेलं तरी नाही खाल्लं. 9 दिवस काही दूध आण घेतलं असेल, पाणी घेतलं असेल, भूमिशयनात तिथं काय झोपायला काय मग. पंतप्रधान ते राजा आहे, पूर्ण नियम पाळले. आणि मग तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. श्री गोविंदगिरी महाराजांनी त्यांना पाणी वाटलं, तेव्हा ते पाणी पिले. 9 दिवसानंतर आपले 9 तास झालं का बाबाच्या अशी सुट्टी करा ना. बरं बाबा पोटभर सारा पण एखाद्याशी करा. जनार्दन स्वामींनी याच्यासाठीच आपल्याला गोळा केलं की नाही काही करता आलं ना तर निदान हे करा. आपल्याला कुठं जमणार एवढं. अर्जुनाला सांगितलं देवाने, खूप नियम सांगितले. देवाने हात जोडून विनंती, हे नाही पाळू शकत, एवढे नियम नाही पाळू शकत. याच्यातून काही पर्याय बरं का. म्हणे जो पाळतो ना त्याच्या संगतीत राह, त्यांची सेवा कर आणि त्यांचं दर्शन घे, बस. म्हणजे सोपं आहे. हेच चालू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान शंकर गोपेश्वराची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा आहे. श्री वृंदावनामध्ये राहून अरुणगिरीजी महाराज आले आहेत. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस बालरूप पाहायला भगवान शंकराला आवडतं. सगळ्यालाच आवडतं बालरूप. सगळ्याच जनावराचं सगळ्याच चांगलाच. गाढवाचं सुद्धा लहान पिल्लू खूप सुंदर दिसतं. एक जण सांगितलं माझ्या आईनं सगळ्याचे पाय पडायला सांगितलंय. तिकडून एक पुढारी आला, तो गोळा होता बिचारा, त्याचे पाय पडला. हे माझे काय पाय पडतो, मी अमुक आहे तमुक आहे. नाही म्हणे माझ्या आईनं सांगितलं की कोणी असो, मोठा असो लहान असो, गाढवा असलं तरी त्याचे पाय पडावं. म्हणून देव भगवान शंकरला वाटलं की भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे गोकुळामध्ये, तर आपणही ते पाहायला जायला पाहिजे. श्रीरामाचं जन्म झाला तर भगवान शंकर पाहायला आले. हे बाललीला पाहायसारखे असते महाराज. ठुमक चलत रामचंद्र पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र वाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र वाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र. म्हणून द्यावं लहान मुलाचं एवढं कौतुक नाही राहत, पण नातवाचं फार कौतुक राहतं. त्याला गाड्यावर घेतील, त्याला डोक्यावर घेतील, त्याला तिकडं खाऊ पिऊ घालतील. पोरांकडे एवढं लक्ष नाही राहत, पण नातवाकडं फार लक्ष असतं. नातं पण विचारतो, बाबा बाबा तुमच्या डोक्यावर केस का नाही. आजोबाला सांगा, गुरुजीकडे नका बाबा, बाबा बाबा तुमच्या डोक्यावर केस का नाही. अरे बाबा होते बाबा, खूप केस होते, पण काही तुझ्या आजीनं उडवले, काही तुझ्या बापानं उडवले. आता थोडे येते ते काळे करून आलो मी, तेवढे राहू दे. नातवाचं कौतुक जसं भगवान श्रीकृष्णाचं कौतुक पाहण्यासाठी भगवान गोकुळात आले. म्हणून त्या ठिकाणी भगवान गोकुळात आले म्हणून भगवान शंकराचं त्या ठिकाणी गोपेश्वर महादेव मंदिर आहे. तर आम्ही गेलो तर खूप पुष्कळ वर्ष झाले. तिथं गोपेश सगळे श्रीकृष्णाचे 4,500 मंदिर आहे. इथं भगवान श्रीकृष्ण रांगले, इथं भगवान श्रीकृष्णाने लोणी खाल्लं, इथं भगवान श्रीकृष्ण. आम्ही गेलो तर म्हणे इथं भगवान श्रीकृष्ण रांगले, असं गुडघ्यावर रांगत मी थोडं. आता आपल्या बरोबरचे माणसं सुखी सम्राट नाही, हां ज्यांची मुंबई मोठी, आता ते असं रांगायला लागलं तर ढेरीच खाली टेकी. तिथं कुठं रांगता येतं. इथं श्रीकृष्ण रांगले होते. डाव्या गुडघ्याने नांद, डाव्या गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने रांगतो,
गुडघ्याने गुडघ्याने रांगतो रंगणे रंगनाथ तुम देखील सये रंगणे रंगनाथ तो देखील सये तळहात देखी तो डाल गुडघ्याने गुडघ्याने रांगतो डाल गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. भगवान श्रीकृष्णाचं बालरूप पाहण्यासाठी भगवान शंकर गोकुळात आले. 2 वेळेस आले, एक बालरूप पाहण्यासाठी आणि एक भगवान श्रीकृष्णाची रासलीला पाहण्यासाठी. एक बाल भोले भंडारी बनके ब्रज किनारे वृंदावन आ गए वृंदावन आ गए. एक बाल भोले भंडारी बनके ब्रज किनारे वृंदावन आ गए वृंदावन आ गए. लहानपणी आले तर साधूचं रूप घेऊन आले. ओम भिक्षांनी देही माये माता. भिक्षा मागायला आली तर पाहत तर रुद्राक्षाची माळे, सगळ्या अंगाला भस्म लावलेले. आता काय आहे, आई महाराज ती यशोदा आहे. तेव्हा माझी भिक्षा दे, भिक्षा दे. ते घरात गेले, ते भिक्षा घेऊन आली. म्हणजे ये भिक्षा नाही चाहिए, तुझ्या घरी जो मुलगा जन्माला आला त्याला मला पाहायचं. म्हणजे काय तुम्ही माझ्या पोराच्या मागं लागले. जसं जन्माला आला तेव्हापासून विघ्नच. अमुक राक्षस आला, तमुक पुतना आली, फलानी आली. तुमचं काय त्यानं बिघडलं मला सांगा. त्याच्या काय मागं लागले तुम्ही. आई आहे हेच म्हणा. खोड्या करून आलं तरी तुम्ही का बरं माझ्या मुलावर नाव घेतात खोड्या करून. आई आहे ती मुलाचीच बाजू घेणार. काय बिघडलं तुमचं, कोणाला काही त्यांना त्रास दिला का बरं तुम्ही माझ्या मुलाची मागं लागली. मी त्याला कुठं बांधलं, गाडीला बांधून टाकलं, ते गाडीच बोलायला करून टाकली. बांधलेलं आहे ते तो भागवतकार गुरु सांगतात. काय बिघडलं माझ्या पोराने तुम्ही एवढं त्याच्या मागं लागलं. खोटनाट बोलू नका, खोटनाट बोलू नका. सारे जण खरं तुम्ही सांग मला ग कोणी नका आळ घेऊ बाबावरी नका आळ घेऊ. नाही माझी दुसरी भिक्षा नाही. तुम्हाला वाटेल ती भिक्षा देते, तुमच्या हातानं करून खा. पण मी माझ्या पोराला तुम्हाला दाखवणारच नाही. असं भगवान शंकराचं नावेला झालं. तिथं बसले ठाण मांडून. जय आलाख निरंजन भाऊभाई वांजन जनमन रंजन नारायण. लागले भगवंताचं स्मरण करायला. हे हरी हे हरी असं म्हणून हे हरी हे हरी हे हरी हे हरी हे हरी अशा प्रकारचं हरी हरी म्हणायला लागले. तर तिकडं भगवान श्रीकृष्ण रडायला लागले. त्यांना माहिती आहे आपले भगवान आलेत मला भेटायला आणि आपली आई तर भेटून देणार नाही. आता काय करणार. मोठमोठ्याने खेळलं, कशानंच राहिना. दूध पाडलं, स्तनाला लावलं, सगळं अंगावर इकडं फिर तिकडं फिर. अजिबात नाही. त्या 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 हो उद्याच रडगा नाही तुमचं होईल, पण माझं गिरबाबाचं. परत सांगीचे बसेल हात जोडून. महावीर जयंती आम्ही लग्नसुद्धा धरीत नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं त्या दिवशी आम्ही गावात लग्नसुद्धा करू देत नाही. महावीर जयंती भगवान शंकर आहे. भगवान महावीर राहायची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिने. तो रडायला लागले तर कशानंच राहिला. मग आई येते. साधून तर नाही काही केलं. आमच्यावर दोन्ही आरोप नाही. चांगलं केलं तरी यांना तर नाही काही खोडी केली, चेटकी बिटकी काही. आणि खेड्यात जास्त हा प्रकार आहे. आणि गोकुळ काही मोठं शहर नाही, खेडच. यानं काहीतरी केलं असलं. महाराज माझं मुलगा इतकं रडून राहिलं तर राहायलाच तयार नाही. तुम्ही काही केलं का. नित्याने मला केलं. तू काय करणार आहे. त्यांना फक्त इकडे घेऊन या. मी हात लावला का हात फिरवला तरी तर राहून जाईल. आता आई येते. बरे बाबा कोणी असो, मी तुमच्या मांडीवर नाही देणार.
माझ्या मांडीवर ठेवा आणि मग त्याच्या नाचलं तुझ्या का मांडीवर होईना पण त्याला घेऊन माहिती भगवान शंकर आणि कशदान मांडीवर घेतला. दोघांनी पाहिलं दृष्टादृष्ट दृष्टा स्पर्श भूताभूत पिता पित्त मला संकल्प सांगितला असेल गुरुदेव आदरणीय अमोल महाराज शास्त्री त्यांचे वडिलापासून आपल्याकडं त्यांची यज्ञशी आहे असे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण मिळत ते द्यावं म्हणून आम्ही सांगत राहतो की ब्राह्मण दक्षिण सोकुशन देव सांगतील ते द्या आणि त्यांना जे लागेल तेच द्या जेवायला ते संतुष्ट राहिले पाहिजे तेव्हा त्या मंत्रामध्ये शक्ती येते मंत्रामध्ये शक्ती असते महाराज गोपेश्वर महादेवाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा झाली ते मंत्रण झाली मंत्रण होणारे प्राणप्रतिष्ठा त्याच्यामध्ये मंत्रानं जीवात्मा येणार आहे येतो जीवात्मा मंत्रामध्ये शक्ती आहे तिकडे डीजे वाजून जाणार इथं घराची पोपडे पडून राहिले व्हायब्रेशन नाही की त्याच्यामध्ये मंत्रामध्ये शक्ती मंत्राधीन देवता मंत्र ब्राह्मणाधीन आणि ब्राह्मण मंत्र वेद अन्नन भवती भूतानी अन्नन पर्जन्यात भवती यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समजवा हे कर्म जे वेदातून आलेले आहेत त्या कर्मामध्ये शक्ती आहे गोपेश्वराच्या मंदिरामध्ये उद्या गायत्री मानतात त्याच्यामध्ये प्राण येणार आहे प्राणप्रतिष्ठेचे मंत्र उद्या होणार सगळ्यांनी ऐकायला आलं पाहिजे ते मंत्र ऐकलं तरी पुष्ट